चला तर आपण ब्लाऊज शिकूया या व्हिडिओमध्ये। आज आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी ब्लाऊज पीसवर ठेवायची, कटिंग कशी करायची हे आज शिकणार आहोत। तर प्रथम दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाठीमागचा भाग, साइड पीस, कटोरी, ब्लाऊजची बाही आणि बॉक्स पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे की कटोरी पीस ठेवताना ही बाजू क्रॉस कपड्यामध्ये आली पाहिजे। आणि आपला नियम आहे काठात उंची आणि पन्न्यात रुंदी। तर आता बाय चान्स आता ही बाही मी काठामध्ये रुंदीचं माप टाकले तर कधी ठेट टाकू शकतो आपण, जेव्हा बाहीची उंची कमी असते त्यावेळी जास्त मोठा इश्यू होत नाही। म्हणून आपण अशा वेळी कापड आपली बचत होते। त्यामुळे मी काय केलेले, काठामध्ये रुंदीचं माप टाकलेलं आहे आणि इथं 1 इंच आपण फोल्ड पट्टी हे बाहीचं माप काढलेलं आहे। ते 1 इंच एक्स्ट्रा न घेता म्हणजे फोल्ड करण्यासाठी डायरेक्ट काढलेलं होतं माझ्याकडे अगोदरच, म्हणून मी इथं 1 इंच फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने जसं आपण साध्या ब्लाऊजला माप टाकली त्याच पद्धतीने बॉक्स पट्टी आपल्याला ह्या इथं 2 निघतील, अजून इथं पुढं 2 निघेल, इथं गळ्याच्या पट्ट्या निघतील, बाकीचे सगळे पार्ट इथं आपण बाकीच्या ह्याच्यात पार्ट म्हणजे पट्ट्या निघतील आपल्याला। पाठीची पट्टी, गळ्याची पट्टी, बटन पट्टी, काचपट्टी ही ह्यामध्ये काढायची राहिलेल्या कपड्यामध्ये। तर असं पेपर पॅटर्नचा हाच फायदा असतो की आपल्याला हवं तसं कापडामध्ये बसवता येतं, कमी कपड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित माप बसवता येतं। तर मी आता दाखवलं आहे तुम्हाला, याच पद्धतीने आपण पेपर ठेवणार आहोत। आता आपण कटिंग करूया। तर प्रथम पाठीचा भाग आपण कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने। गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलंच आहे सविस्तरमध्ये। अशा पद्धतीने आपण आता हे आपल्याला राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बटन पट्टी आणि काचपट्टी निघू शकते। या पट्टीमध्ये आपल्याला बटन पट्टी आणि काचपट्टी मट्टीचं माप व्यवस्थित अगदी निघू शकते। या पद्धतीने हे 2 पट्ट्या आपल्या झाले। बटन पट्टी आणि काचपट्टीसाठी हे कापड आपल्याला उपयोगी पडतं। हा पाठीचा भाग आपण कट करून घेतला। या पद्धतीने आता आपण साइड पीस कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपण साइड पीस कट करून घेऊया। बाकी सगळी पेपर कटिंग आपली साध्या ब्लाऊजची जशी कटिंग आहे तशीच आहे। कटोरी ब्लाऊजची कटिंग थोडीशी पुढच्या भागाची वेगळी आहे। यामध्ये आपल्याला साइड पीस आणि कटोरी भाग हा वेगवेगळा निघतो। हा साइड पीस आणि हा कटोरी पीस हा आपल्याला वेगवेगळा निघतो। अशा पद्धतीने आपण तुम्ही अगोदरचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर ते पुन्हा तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन बघू शकता, तरच तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुमच्या लक्षात येतील पूर्णपणे। आपण आता 1 इंचाची पट्टी आहे तर ते आपण अशा पद्धतीने कापणार आहोत। अशा पद्धतीने आपण त्याला कोपरा देणार आहोत, म्हणजे आपल्याला फोल्ड करायला लक्षात येणार आहे। आपल्याला इथून फोल्ड करायचे आहे। अशा पद्धतीने आपण
हीच बाही आपण अशा पद्धतीने ठेवूया, म्हणजे आपले डबल निघतात. अशा पद्धतीने ठेवली. तर ही झाली आपली कटोरी ब्लाउजची ब्लाउज कटिंग. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कसं शिवायचा हे बघणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ हा समजला असेलच. आता मी राहिलेल्या कपड्यामध्ये या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने पट्ट्या दाखवल्या होत्या कशा काढायच्या, तशाच पद्धतीने मी पट्ट्या काढणार आहे. फक्त मी यामध्ये क्रॉस पट्ट्या काढणार आहे गळ्यासाठी. तर गळ्यासाठी आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण सरळ पट्ट्या काढल्या होत्या. ह्यामध्ये आपण अशा क्रॉस काढायच्या. क्रॉस कशा काढायच्या, हे कापड असं आडवं आलं, हे उभं आलं, तर आपल्याला अशा कपड्यामध्ये अशा पद्धतीनं पट्ट्या काढणार आहोत. पट्ट्या कशा काढायच्या, तर पट्टी अशी धरून अशा पद्धतीने आपण काढणार आहोत. कडू तर अशा पद्धतीने आपण एक एक इंचाची पट्टी काढणार आहोत. अशा पद्धतीने एक एक इंच मापाची पट्टी, गळ्याची पट्टी काढणार आहोत. गळ्याची उंची किती आहे यावरून ठरवायचं की गळ्याची पट्टी आपल्याला किती काढायची आहे. तर अशा पद्धतीने क्रॉस कपड्यातून आपण हे आपली टोटल 1 इंचाची पट्टी आहे. अशा पद्धतीने आपण 6 पट्ट्या टोटल आपल्या निघाल्या आहेत. हे आपल्याला गळ्यासाठी. इथे आपल्याला 1.5 इंचाची पट्टी काढायची आहे पाठीच्या पट्टीसाठी. हे आपल्याला पाठीसाठी पट्टी 1.5 इंचाची काढायची आहे. ही आपल्याला पाठीसाठी लागते. अशा पद्धतीने आपल्या पट्ट्या पण काढून झालेल्या आहेत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसा ब्लाऊज शिवायचा हे शिकणार आहोत. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ सगळे बघता येतील. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.